Hello my dear students, in this video we are going to learn laws of indices. तुमच्या पुस्तकात जे प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत म्हणजे प्रॅक्टिस सेट 27 पासून म्हणजे प्रॅक्टिस सेट 27 आहे, 28 आहे आणि 29 आहे. हे तिन्ही प्रॅक्टिस सेट काही लॉजवर डिपेंड आहेत इंडायसेसच्या. ते लॉज आधी आपण आज पाहणार आहोत आणि हे लॉज एकदा का तुम्हाला कळाले की तुम्हाला ते प्रॅक्टिस सेट व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येतील. सगळ्यात पहिला आपण लॉ जो बघणार आहे त्याच्यामध्ये a raise to m मल्टिप्लाय बाय a raise to n असं जर असेल म्हणजे जर बेस सेम असेल, मल्टिप्लिकेशन ऑफ द इंडायसेस विथ द सेम बेस म्हणजे बेस सेम असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना आपण रूल काय वापरतो तर तो बेस एकदाच लिहितो आणि त्यांच्या इंडायसेस जे असतात म्हणजे इंडेक्स जे असतात त्यांची ॲडिशन होते. हा एक रूल आहे. फॉर एक्झाम्पल आपण ह्याच्या जागी काही नंबर्स घेऊन बघूया. समजा मी इथे घेतले -5 raised to 3 मल्टिप्लाय बाय -5 raised to 4. ओके, सो याला आपण हे करत असताना आधी आपण इथे रूल लिहिणार आहे की a raised to m मल्टिप्लाय बाय a raised to n असेल तर a raised to m plus n होतो आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून इथे सुद्धा आपण काय करणार आहे, हा बेस एकदाच लिहिणार आहे -5 आणि त्यांच्या इंडेक्सची ॲडिशन म्हणजे 3 + 4. ओके, सो किती आन्सर आलं -5 raised to 7. सो दिस इज अवर आन्सर. दिस इज द फर्स्ट रूल. अशा पद्धतीने आपण आपल्याला जर एक्झाम्पल्स आले की जिथे बेस सेम असेल तर इंडेक्सची आपण ॲडिशन करणार आहे. आता इथे हा जो बेस असतो तो हा कोणताही इट इज एनी रॅशनल नंबर, कोणताही रॅशनल नंबर तिथे असू शकतो आणि त्याचे जे इंटिजर्स असतात ते पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर हा आपण रूल फॉलो करू शकतो. अजून एखादं उदाहरण पाहायचं असेल -2/3 raised to 5 मल्टिप्लाय बाय -2/3 असंच असेल. आता इथे तुम्ही इथे बेस सेम आहे, इथे इंडेक्स नाहीये. मग जर इंडेक्स नसेल, इफ देअर इज नो इंडेक्स दॅट मीन्स देअर इज इंडेक्स 1. काहीच दिलेला नसेल म्हणजे तिथे इंडेक्स किती असतो 1 असतो. सो यू कॅन अज्युम हिअर इंडेक्स इज 1. सो वी कॅन राईट हिअर फॉर्म्युला विच वी आर गोइंग टू यूज a raised to m मल्टिप्लाय बाय a raised to n इज इक्वल टू a raised to m plus n म्हणजेच -2/3 एकदा लिहिलं आणि आपण इंडेक्सची ॲडिशन करणार आहे. ह्याचा 5 आहे प्लस याचा काहीच नाही म्हणजे ह्याचा 1 आहे. सो 5 + 1 आले 6. सो -2/3 raised to 6. दिस इज अवर आन्सर. नाउ द सेकंड लॉ. इफ a raised to -m म्हणजे एखादा बेस असेल आणि त्याचा इंडेक्स हा नेगेटिव्ह इंटिजर असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये लिहित असताना बेसचा इनव्हर्स लिहिणार आणि मग आपण त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह मध्ये लिहिणार आहोत. ए चा इनव्हर्स आला 1/a. इनव्हर्स मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आपण ह्याला म्हणतो म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. आता ए नुसतं आहे तर ह्याला इंडेक्स ह्याला डिनॉमिनेटर काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. सो तो 1 वरती जाणार आणि ए खालती येणार आणि त्याचा इंडेक्स आता हा जो नेगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह झाला. याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. किंवा ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो a/b raised to -m असेल तर b/a raised to m होणार आहे. ओके, हा पण सेम फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला आहे. ह्याचं एक्झाम्पल आपण एखादं बघू शकतो. बघूया. 2 raised to -4 आहे. सो ह्याचा आपण इनव्हर्स ह्यातला आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्ये कसं लिहिणार आहे, हा 2 आहे ना तर त्याचा इनव्हर्स येणार आहे 1/2 आणि मग त्याचा पॉझिटिव्ह इंटिजर होणार आहे 4. अजून एखादं बघूया. 3/7 raised to -5 असेल तर ह्याला पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्ये आपण कसं लिहिणार आहे,
याचं आपण इनव्हर्स लिहिणार आहे. याचं इनव्हर्स काय येणार आहे 7/3 आणि हा निगेटिव्ह 5चा ऑपोजिट पॉझिटिव्ह 5. तर आता हा आला पॉझिटिव्ह मध्ये. आता याचाच वापर हा रूल तुम्हाला आधी का सांगितला, याचा वापर आता आपण डिव्हिजन ऑफ इंडायसेस मध्ये करणार आहोत. म्हणजे जर सेम बेस असताना जर डिव्हिजन करायचं असेल तर आता आपण कोणते रूल वापरणार आहोत ते बघूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिहिताना ही पद्धत वापरावी लागणार आहे. लेट्स सी थर्ड रूल. इफ a⁻m डिवाइड बाय a⁻n इफ m इज ग्रेटर दॅन n, जर m हा n पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे पहिल्या बेसचा इंडेक्स हा दुसऱ्या बेसच्या इंडेक्स पेक्षा म्हणजे डिनॉमिनेटरच्या इंडेक्स पेक्षा मोठा असेल तर a⁻m-n आपण सिंपल करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघूया, 2 एक्झाम्पल्स बघूया याच्यामध्ये. 2⁻7 सपोज 2⁻7 डिवाइड बाय 2⁻3. ओके, सो इथे जर आपण बघितलं की बेस सेम आहे, डिव्हिजन आहे आणि पहिला इंडेक्स दुसऱ्या इंडेक्स पेक्षा मोठा आहे, एक्सपोनंट जो आहे तो. सो आपण काय करू शकतो, इथे फॉर्म्युला लिहू शकतो. इथे m इज ग्रेटर दॅन n आहे आणि म्हणून a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. आता इथे मांडणी करताना 2⁻7-3 देअरफॉर 2⁻4. दॅट्स ऑल. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. सेकंड एक एक्झाम्पल बघूया आपण. सपोज आपण इथे लिहिलं 3⁵ अपॉन 3⁵2. अपॉन आहे म्हणजेच काय आहे, इथे डिव्हिजन आहे आणि म्हणूनच इथे काय येणार आहे 3⁵ कारण फॉर्म्युला आपला काय आहे a⁻m डिवाइड बाय a⁻n असेल तर a⁻m-n होतं. आता डिव्हिजन म्हणजेच अपॉन आहे. ओके, सो इथे 3 आहेत, बेस 3 आहे आणि इथे 5 इथे 2. 5 - 2 किती येणार आहे 3⁵3 म्हणजे क्यूब ऑफ 3. आता याच्यामध्ये अजून एक पद्धतीने आपल्याला रूल आहे डिव्हिजनचाच आहे. या केसमध्ये पहिल्या बेसचा इंडेक्स हा मोठा असतो आणि दुसरा जो इंडेक्स आहे तो छोटा असतो म्हणजे स्मॉलर दॅन फर्स्ट वन. पण जर असं एक्झाम्पल आलं की ज्याच्यामध्ये डिव्हिजन आहे, बेस सेम आहे, परंतु फर्स्ट इंडेक्स इज स्मॉलर दॅन सेकंड इंडेक्स म्हणजे m हा n पेक्षा स्मॉलर असेल, m ची व्हॅल्यू n पेक्षा छोटी असेल तर काय करायचं. लेट्स सी नाउ लेट्स सी इफ index of first index is smaller than second index, then what happen, we will see one example. p cube divided by p13. In this case we can write it as p⁻³ now we know that 3 - 13, so we cannot subtract 13 from 3, so we have to subtract 3 from 13. म्हणजे 3 मधून 13 जात नाही, मग 13 मधून 3 घालवायचे आहेत. सो 13 मधून 3 गेले, राहिले 10 अँड द ग्रेटर नंबर हॅव नेगेटिव्ह साईन. म्हणजे ह्या 13ला मोठ्या, ही 3 आणि 13 मधली 13 मोठी संख्या आहे आणि तिला नेगेटिव्ह साईन आहे म्हणून इथे येणार आहे p⁻10. आता p⁻10 जे आहे हे तुम्ही असंही लिहू शकता आणि याला पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं असेल तर 1/p⁻10 असंही लिहू शकता. तर ह्या दोन्ही पद्धतीने तुमचे आन्सर्स बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही डिव्हिजनचे एक्झाम्पल्स सोडवू शकता. त्याच्या पुढचा आपण एक रूल बघणार आहोत, तो म्हणजे जर प्रोडक्ट आणि कोशंट दिलेले असतील 2 नंबरचे आणि त्याचे जर इंडेक्स दिलेले असतील तर ते कसे मांडायचे. फॉर एक्झाम्पल a × b⁻m असेल, जर 2 संख्यांचा गुणाकार असेल, 2 बेस वेगवेगळे असतील आणि एकच इंडेक्स असेल तर त्याला आपण इंडिव्हिज्युअल इंडेक्स लिहू शकतो. तोच
सेम वे डिव्हिजनला असणार आहे. ए अपॉन बी रेस टू एम असेल तर तो एचा पण इंडेक्स लिहू शकतो आणि आपण बीचा पण इंडेक्स लिहितो. अशा पद्धतीने आपण मांडणी करायची आहे. एक एक एक्झाम्पल्स बघूया आपण. म्हणजे सपोज 2 मल्टिप्लाय बाय 3 रेस टू 5 आहेत, तर ह्याला आपण 2 रेस टू 5 मल्टिप्लाय बाय 3 रेस टू 5 लिहू शकतो. असंच जर डिव्हिजनचं एखादा असेल 3 अपॉन 7 रेस टू 5 असेल तर ह्याला आपण लिहिताना 3 रेस टू 5 डिवाइड बाय 7 रेस टू 5 असं देखील लिहू शकतो. हे दोन्ही रूल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्समध्ये आपल्याला याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आले तर ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. बघा, 2 डिफरंट बेस आहे, प्रॉडक्ट आहे आणि एकच बेस आहे, एकच इंडेक्स आहे. तर त्या दोन्ही बेसला आपण तो इंडेक्स लिहायचा असतो. सेम डिव्हिजनला पण आपण लिहित असतो.